काँग्रेसचा हात सोडून अगदी 24 तासातच उत्कर्ष रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला। अकोल्यातल्या कृषीनगर भागातील आंबेडकरांच्या निवासस्थानी त्यांचा प्रवेश झाला। शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्ष रुपवते या नाराज असल्याचं चित्र दिसून येत होतं। ही जागा काँग्रेसला मिळावी अशी त्यांची इच्छा होती। साहजिकच मागणी मान्य न झाल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। त्यानंतर त्यांनी वंचित मध्ये प्रवेश केला। रुपवते यांच्या राजीनाम्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। उत्कर्ष रुपवते यांना वंचितकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे। रुपवतेंना वंचितकडून उमेदवारी मिळाली तर शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडी आणि वंचित अशी तिरंगी लढत होऊ शकते। शिर्डीमधून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वागचौरे यांच्यात लढत होणार आहे। 2009 साली शिवसेना भाजप युतीमध्ये भाऊसाहेब वागचौरे आणि काँग्रेस आरपीआय आघाडीकडून रामदास आठवले यांच्यात थेट लढत होऊन भाऊसाहेब वागचौरे यांना दणदणीत विजय मिळवला होता। त्यानंतर 2014 ला वागचौरेंनी काँग्रेसचा हात धरला आणि शिवसेनेला आयत्या वेळी सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी द्यावी लागली। मोदी लाटेत लोखंडे अवघ्या 17 दिवसात खासदार झाले। त्यानंतर 2019 साली काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे उभे होते, मात्र त्यांना धोबी पछाड देत पुन्हा लोखंडे खासदार झाले। मात्र यंदा शिवसेनेत फूट पडल्यामुळे आघाडीकडून भाऊसाहेब वागचौरे यांना संधी देण्यात आली आहे। मात्र भाऊसाहेब वागचौरेंना उमेदवारी जाहीर होताच रुपवते आक्रमक झाल्या होत्या। गेली अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला डावलत असल्याचा आरोप करण्यात आला होता। उत्कर्ष रुपवते या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे ही जागा काँग्रेसला द्यावी, पक्षश्रेष्ठींनी आपली निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली होती। देशभर न्याय यात्रा काढणारे राहुल गांधी पक्षातीलच युवकांना न्याय देणार का, असा सवाल सुद्धा उत्कर्ष रुपवते यांनी यापूर्वी उपस्थित केला होता। शिर्डी काँग्रेसचा बालेकिल्ला असून ठाकरे गटाने दिलेला उमेदवार चुकीचा असून भाऊसाहेब वागचौरे यांच्याबद्दल जनतेत उदासीनता असल्याचं त्यांचा फेरविचार पक्षाने केला पाहिजे, असं रुपवते यांनी म्हटलं होतं। आता वंचित मध्ये प्रवेश केल्यामुळे गणितं बदलली आहे। आता गेल्या निवडणुकीचा विचार करता शिवसेनेचे सदाशिव किसन लोखंडे यांनी 4,86,800 मते मिळून 1,20,195 मतांची आघाडी घेतली होती। राष्ट्रीय काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना 3,66,600 मते मिळाली होती, तर वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान यांनी 63,087 मतं घेतली होती। विशेष म्हणजे भाऊसाहेब वागचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवून 35,526 मते, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ॲडव्होकेट बन्सी भाऊराव सातपुते यांनी 20,300 मतं घेतली होती। अर्थात आता समीकरणं बदलली आहेत। 2009 मध्ये जिंकून आलेले वागचौरे यांची ताकद वाढली असल्याचं बोललं जातं। या मतदारसंघात जवळपास 6 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यापैकी 3 महाविकास आघाडी तर 3 महायुतीकडे येतात। यामुळे दुहेरी असणारी लढत रंगतदार होईल असा अंदाज होता, पण वंचितने काँग्रेसच्या उमेदवाराला संधी दिल्यामुळे ही निवडणूक गुंतागुंतीची आणि तिहेरी झाली आहे। याचा फटका कुठेतरी महाविकास आघाडीला बसू शकतो असंही बोललं जातंय। पण एक विशेष बाब म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडे पुण्यातील नामवंत उद्योजक विनोद आहिरे यांनी उमेदवारीची मागणी केली होती। आहिरे मूळचे नगर जिल्ह्यातील कोपरगावचे आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी अकोल्यातील आंबेडकरांच्या यशवंत भवन या निवासस्थानी आंबेडकरांची भेट घेतली होती। आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही निवडणूक अधिक रंगतदार होणार असं दिसतंय। पण या सगळ्या राजकारणात नेमकं कोण बाजी मारू शकतं हे कमेंट्स करून नक्की कळवा।